राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामाधूम सुरू असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले। दिल्लीतील मद्य धोरण आणि कथित घोटाळा प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला रात्री 9च्या सुमारास अटक केली आहे। या अटकेविरुद्ध आम आदमी पक्षाने रातोरात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मात्र 22 मार्चला केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेत हायकोर्टातच लढण्याची भूमिका घेतली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकार नेमकं चालवणार कोण आणि ते कसं चालवणार हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी अशावेळी ज्या नेतृत्वाचं नाव समोर येते त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, केजरीवालांच्या कॅबिनेटमधील बडा मंत्री अदिती आणि सौरव भारद्वाज यांचं नाव समोर आलंय।